आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूर क्रांती चौकाच्या सुशोभीकरणाचे विद्रुपीकरण, लाखो रुपये खर्चून केलेले सौंदर्यीकरण झाकळले। जयसिंगपूर राजश्री शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मोठा गाजावाजा करून जयसिंगपूर नगर परिषदेने शहराच्या सौंदर्यीकरणाचा दावा केला। त्यासाठी क्रांती चौकातील पानपट्ट्या, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली। चौक मोकळा झाला, मात्र काही दिवसातच संपूर्ण सौंदर्यीकरणावर डिजिटल जाहिरातीचा विळखा पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आज परिस्थिती आहे की चौकात प्रवेश करताच सर्वप्रथम नजरेस पडतात ते भले मोठे डिजिटल फलक। पुतळ्यांचे सौंदर्य, परिसराची रचना आणि ऐतिहासिक महत्त्व झोकाळून गेले असून चौकाची ओळखच जाहिरातीचा चौक अशी बनल्याची टीका नागरिकातून होत आहे। पुतळ्यांच्या अगदी लगत हॉटेल, दवाखाने, खाजगी शिकवणी आणि विविध व्यावसायिक आस्थापनाचे डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत। त्यामुळे ज्या पुतळ्यांच्या दर्शनासाठी आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी नागरिक येतात त्यांनाच जाहिरातीचा भडीमार सहन करावा लागत आहे। अतिक्रमण हटवून चौक मोकळा केला, पण त्याच जागेवर जाहिरातीचे अतिक्रमण उभे राहिले असा सवाल आता उपस्थित होत आहे। सार्वजनिक ठिकाणाचे सौंदर्य जपण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना व्यापारीकरणाला मोकळे रान दिले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। क्रांती चौक हा शहराच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक वारशाचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळे या परिसराला तातडीने जाहिरात मुक्त झोन घोषित करून पुतळ्यांचे सौंदर्य अबाधित ठेवावे, डिजिटल फलकांचे नियमन करावे आणि चौकाचा मूळ चेहरा पुन्हा खुलवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। नगर परिषद याकडे गांभीर्याने लक्ष देणार की नागरिकांचा रोष आणखी वाढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।